नमस्कार. लोकायन आय एस अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण काय करणार आहोत, तर दैनंदिन जीवनात आपण ज्या काही संकल्पना वापरत असतो, ज्या काही कन्सेप्ट वापरत असतो, बोलताना त्या आपण खूप इझिली बोलत असतो. जसं की पॉलिटी म्हणजे काय, पॉलिटिक्स, इक्वालिटी, इक्विटी, ओके, जस्टिस काय आहे. तर आणि अशा खूप सगळ्या संकल्पना असतात. मग सार्वभौमत्व त्यामध्ये आलं, सॉव्हरेंटी आलं. पण नेमका याचा अर्थ काय होतो, ठीक आहे, हेच आपल्याला माहिती नसतं. किंवा अभ्यास करताना कुठेतरी आपण फक्त फॅक्ट्स लक्षात घेतलेले असतात, कॉन्सेप्ट समजून घ्यायची आपली राहून गेलेली असते. मग अशा वेळी काय होतं, की जर सर्वसामान्यपणे पण जेव्हा आपण बोलत असतो, आपण कन्व्हर्सेशन करत असतो, किंवा असा एखादा मुद्दा निघतो जिथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला माहिती हवा असं आपल्याला वाटत असतं. प्रत्येकच वेळी आपण प्रत्येकच लहान मोठी गोष्ट गुगल नाही करू शकत, किंवा जरी ती आपण गुगल केली तरी तिचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला कळेलच असं नाही. तर आज आपण काय करणार आहोत, अशाच ज्या कन्फ्यूज करणाऱ्या संकल्पना असतात, ज्या कन्सेप्ट असतात, त्यांना आपण थोडंसं साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, आपला पहिला जो टॉपिक आहे, पॉलिटी आणि पॉलिटिक्स यातला फरक काय. बऱ्याचदा काय होतं की राज्यशास्त्र शिकणारी जी मुलं असतात, ठीक आहे, जेव्हा ते सांगतात की माझा पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट आहे, किंवा जेव्हा ते असं सांगतात की माझं ग्रॅज्युएशन या या विषयातून झालेलं आहे, लोकांना काय वाटतं की या व्यक्तीने राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे, तर याला राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. तसं खरं तर नसतं. कारण काय आहे की राजकारणातल्या गोष्टी त्या व्यक्तीला कळत असतात, पण त्यामागे नेमकी संकल्पना काय आहे, किंवा कायदा एखादा मांडला गेला आहे, किंवा कायदा पारित झालेला आहे, त्यामागची पूर्ण जी प्रोसेस होती, जी प्रक्रिया होती, ती नेमकी काय होती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीने शिकलेल्या असतात. ठीक आहे. तर राजकारण, पॉलिटिक्स वेगळं आहे, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र हे वेगळं आहे. ठीक आहे. तर आज आपण हेच बघणार आहोत. सो पॉलिटी आणि पॉलिटिक्स यातला फरक काय. दोन्हीही रिलेटेड टर्म आहेत. पॉलिटी अँड पॉलिटिक्स आर रिलेटेड कन्सेप्ट बट हॅव डिस्टिंक्ट मिनिंग. रिलेटेड कन्सेप्ट आहेत, एकमेकांना पूरक आहेत, पण त्यांचा जो अर्थ आहे तो मात्र वेगवेगळा आहे. Polity. Polity refers to the organization or structure of a political entity such as a nation, state, region, or community. It encompasses the institutions, laws, governance system, and norms that define how power is distributed, exercised, and regulated within the society. थोडक्यात पॉलिटी म्हणजे काय आहे, की एखादं राज्य असेल, एखादं कुठलं तरी प्रादेशिक रिजन असेल, ठीक आहे. आता राज्य जेव्हा आपण म्हणत असतो, तेव्हा भारतामधले जे राज्य असतात ते नाही. जर खूपच टेक्निकल टर्म मध्ये जर आपण बघायला गेलो, तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, प्रोव्हिन्स म्हणू शकतो. पण ब्रॉडर टर्म मध्ये जर आपण त्याचा विचार केला, तर राज्य म्हणजे काय बघितलं जातं, देश. बरोबर आहे. सो एखादा देश आहे, त्या देशामध्ये कशा प्रकारे राज्य चालवल्या जातं, ठीक आहे, तिथले काय नियम आहेत, कशा प्रकारे तिथे प्रशासन काम करतं, प्रशासकीय व्यवस्था तिथे कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टी ज्या ह्या सगळ्या गोष्टींचा जो एक गट आहे, जो समूह आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, ती त्या देशाची पॉलिटी आहे. राज्य कसं चालवायचं आहे, किंवा राज्य कशा पद्धतीने चालवलं जातं, ही जी व्यवस्था आहे त्याला म्हटलं जातं पॉलिटी. ओके. Polity focuses on formal structure and mechanisms through which collective decisions are made. Policies are formulated and authority is exercised. This includes governmental bodies, legal frameworks, constitution, and administrative procedures. ओके. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की पॉलिटी म्हणजे नेमकं काय आहे, की पॉलिटीमधून आपल्याला काय कळतं, की एखाद्या देशामध्ये, राज्यामध्ये कशा प्रकारे त्यांची प्रशासनांची किंवा गव्हर्निंग सिस्टीम त्यांची कशी आहे, मग त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीने काम करतात, तिथल्या
ज्या पॉलिसीज आहेत, जे कायदे बनवले जातात, जे नियम बनवले जातात, ते कशा पद्धतीने बनवले जातात आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन, बरोबर, त्यांचं अवलंबन कशा प्रकारे होतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत, तर त्या देशाची पॉलिटी समजून घेणं. थोडक्यात म्हणजे काय, तर आता तुम्हीच बघा ना, की काही लोक जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, ते युपीएससीचा अभ्यास करत असतील तर एम लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक वापरतात. ठीक आहे, त्या ऑथरनी दिलेलं पुस्तक वापरतात. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? इंडियन पॉलिटी. इंडियन पॉलिटी. मग त्यामध्ये आपण भारताचं राजकारण डिस्कस करत आहोत का? किंवा त्या पुस्तकामध्ये राजकारणाविषयी काही गोष्टी दिलेल्या आहेत का? नाही. भारतामध्ये कायदे कशा पद्धतीने बनतात, न्याय व्यवस्था कशा पद्धतीची आहे, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटल बॉडीज कोणत्या आहेत, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपली जी घटना आहे, ती कशा पद्धतीची आहे आणि तिचा आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतो, वेगवेगळे नियम कशा पद्धतीने बनवतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात दिलेल्या आहेत. सो मग पॉलिटी म्हणजे काय आहे, तर कुठल्याही देशाची ती देश चालवण्याची नेमकी पद्धती काय आहे, हे म्हणजे थोडक्यात पॉलिटी. It is concerned with the overall system of governance, including its principles, rules, and institutions, regardless of specific political activities or ideologies. बरोबर. हा जो आता आपण इथे पॉइंट मांडलेला आहे, तो इथे खूप महत्वाचा आहे. पॉलिटी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्यामध्ये कुठल्याही स्पेसिफिक पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज किंवा आयडिओलॉजीज म्हणजेच काय आहे, विचारसरणीचा इथे प्रभाव पडत नाही किंवा त्या गोष्टी आपण इथे विचारात घेत नाही. ठीक आहे. आता आपण फरक बघणार आहोत पॉलिटिक्स मधला. आता पॉलिटिक्स हे तू आता सगळ्यांना माहिती आहे, पॉलिटिक्स म्हणजे काय, राजकारण. मग राजकारणामध्ये काय काय गोष्टी येतात, पक्ष आले, बरोबर. त्यानंतर जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहे ते ज्या पद्धतीने इथे काम करणार आहेत किंवा ते कोणता कायदा आणणार आहे, त्याचा परिणाम समाजावरती कशा पद्धतीने होणार आहे, पक्षातलं कसं राजकारण असणार आहे, कोणता पक्ष असणार आहे किंवा पक्षातल्या कुठल्या व्यक्तीला काहीतरी फेवर्स मिळणार आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इन जनरल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण बोलत असतो राजकारणाविषयी. पॉलिटिक्स रिफर्स टू द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग, गेनिंग अँड एक्सरसाइजिंग पॉवर विदिन अ पॉलिटी. येतं लक्षात? जर आपण पॉलिटी, ठीक आहे, पॉलिटी जर हा मोठा सर्कल घेतला तर पॉलिटिक्स हा त्याच्याशी संलग्न असणारा सर्कल आहे. ओके. सो इथे आपल्याला ह्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. पॉलिटिक्स म्हणजे नेमकं काय आहे, की इथे आपण इन्फ्लुएन्स करणार आहोत. पॉवर जी आहे, ती सत्ता जी आहे, पॉलिटीमध्ये आपल्याला येण्यासाठी, ठीक आहे, देशामध्ये एका पदावरती जाण्यासाठी, ती सत्ता मिळवण्यासाठी जो काही प्रकार केला जातो किंवा ज्या काही प्रोसेस मधून तुम्हाला जायला लागतं त्याला आपण म्हणतो राजकारण. इट एन्कम्पस सॉरी encompasses the activities, behaviors, and strategies employed by individuals, groups, parties, and institutions to pursue their interest, values, and objectives within the political system. ठीक आहे. राजकीय पक्ष असणार आहे. मग राजकीय पक्ष असणार आहे तर त्याचे काय असणार आहे, कुठली तरी एक आयडिओलॉजी असणार आहे. त्या पक्षाचे काही प्रिन्सिपल्स असणार आहेत की ज्या प्रिन्सिपल्स वरती तो पक्ष चालतो. ठीक आहे, त्यांच्या काही व्हॅल्यूज असणार आहेत. त्या पक्षाला सत्तेत का यायचं आहे, ठीक आहे, किंवा सत्तेत येण्यासाठी ते किंवा सत्तेत आल्यानंतर ते लोकांसाठी काय काय कामं करणार आहेत, ठीक आहे, त्यांचा नेमका ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश कुठे होत असतो, राजकारणात होत असतो. मग राजकारण मध्ये आणखी काय एक महत्वाची गोष्ट येते, ती काय आहे, तर एकापेक्षा जास्त पक्ष आहेत, बरोबर. त्या पक्षांमध्ये काय होणार आहे, इथे कॉम्पिटिशन, त्यांची स्पर्धा होणार आहे, त्यांच्या निगोशिएशन्स होणार आहेत. ठीक आहे, जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे, ठीक आहे, त्या रिसोर्सेसचा वापर कुठला पक्ष कशा पद्धतीने करणार आहे, लोकांचं मत, लोकांना इन्फ्लुएन्स ते कशा पद्धतीने करणार आहेत की त्यांनाच लोकांनी मत दिलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश कुठे होतो, राजकारणामध्ये होतो. पॉलिटिक्स इन्व्हॉल्व्स कॉम्पिटिशन, negotiation and conflict over resources, policies and decision making authority.
It includes activities such as campaigning, lobbying, voting, policy making and political discourse. आता हा जो शब्द आहे ना, पॉलिटिकल डिस्कोर्स, याचा अर्थ आपण पुढे येणाऱ्या काही ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा समजावून घेणारच आहोत. थोडक्यात काय आहे की कुठलाही राजकीय पक्ष असेल त्याची गोष्ट ही खरी आहे किंवा त्यांना फक्त आणि फक्त जनतेचं भलं करायचं आहे आणि म्हणून जनतेने त्यांना निवडून द्यावं, ही जी त्यांची संकल्पना असते आणि त्यासाठी जो एक विचार प्रवाह ते निर्माण करतात किंवा जो तो प्रभाव तो समाजावरती पाडतात, ठीक आहे, त्याला एक डिस्कोर्स असं आपण म्हणू शकतो. Politics is inherently dynamic and encompasses a wide range of activities and interaction that shape the functioning and outcomes of polity. आता हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. पॉलिटिक्स काय आहे? इनहेरेंटली डायनामिक आहे. डायनामिकचा अर्थ काय होतो? प्रवाही आहे. ठीक आहे, आजचं राजकारण आणि उद्याचं राजकारण किंवा या अगोदरचं राजकारण हे सेमच होतं का? तर नाही. राजकारण काय आहे? डायनामिक आहे. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज येत असतात, इंटरॅक्शन्स येत असतात आणि तुमच्या देशाचं राजकारण कसं आहे, ठीक आहे, किंवा तुमच्या देशाचं राजकारणामध्ये काय सध्या चाललेलं आहे त्यानुसार तुमची जी पॉलिटी आहे, म्हणजेच काय, आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की तुमची जी राज्य व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने काम करेल हे तुमच्या देशातल्या राजकारणावरून ठरत असतं. ठीक आहे. इन जनरल पॉलिटिकल सायन्स मध्ये जर आपण बघितलं तर असं म्हटलं जातं किंवा काही थिंकर्स आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्यावरती राज्य कोण करत आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर समाजामध्ये प्रभावी विचारसरणी कोणती आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की तुमच्यावरती राज्य कोण करत आहेत. याचाच थोडक्यात अर्थ काय होतो की जर आज तुम्ही बघितलं, समाजामध्ये बघितलं तर कुठली तरी एक विचारसरणी असणार आहे, ती प्रभावी असणार आहे, प्रत्येक जण तिला अग्री करत असणार आहे, सहमत असणार आहे. ठीक आहे, ती जी विचारसरणी आहे ती किंवा त्या विचारसरणीचे लोक आपल्यावरती राज्य करत आहे हे त्यावरून सिद्ध होतं. ओके.